नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो कर्नाळ अभयारण्य आणि कर्नाळ किल्ला सर करायला। तर मित्रांनो, पनवेलपासून फक्त 12 किलोमीटर अंतरावर आहे आणि 12 किलोमीटर झाल्यानंतर तुम्हाला इथे लेफ्ट येईल, तो लेफ्ट मारायचा नाही तर तुम्ही सरळ गेलात तर गोवा हायवे लागेल। पुढे यूटर्न नाही, तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही मॅपने या, तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल। आणि आपण आज धन्नोने आलो आहे, इथं आपली धन्नो उभी आहे आणि माझ्यासोबत आहेत अजय आणि सिद्धार्थ। आपला कॅमेरा पकडला आहे, सिद्धार्थला मी नंतर घेईल व्हिडिओमध्ये। आणि तुम्ही आपला व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या, आवडल्यास की लाईक करा। मित्रांनो, मी फायनली आतमध्ये एंटर केलं आहे आणि तुम्ही कर्नाळ किल्ल्याला येत असाल तर काही कॅश सोबत घेऊन या, कारण की ते तिकीट काढावं लागेल आणि इथं ऑनलाईन वगैरे काही सोयी नाही आहे, कॅश तुम्हाला डिपॉझिट करावं लागेल। आणि ते तुम्ही प्लॅस्टिकची बॉटल आतमध्ये अलाउड नाही, तर तुम्ही घेऊन जात असाल तर तुम्हाला काही डिपॉझिट ठेवावं लागेल 100 रुपये, त्यासाठी तुम्ही कॅश एक्स्ट्रा घेऊन या। आणि आम्ही तिकीट काढलं आहे, पर पर्सन 30 रुपये तिकीट आहे आणि पार्किंगचे चार्जेस पण आहेत। आणि सध्याला बर्ड सेंच्युरी बंद आहे, त्यामुळे फक्त तुम्ही कर्नाळ किल्ल्याला व्हिजिट देऊ शकता। तुम्हाला कर्नाळ किल्ला मी घेऊन चाललो सहर रस्ता आहे मित्रांनो। आणि आज वातावरण खूप मस्त असं वातावरण आहे, सकाळचे 9 वाजता जवळपास, तरी पण थंडगार असं वातावरण आहे। तर चला तर निघूया कर्नाळ किल्ल्याकडे। आम्ही कर्नाळ किल्ल्यावर चढाई चालू केली, पूर्ण 15 मिनिटाच्या ट्रेकवर पूर्ण जीव दमचाक झाला आहे आणि पूर्ण दगडाचा स्टेप आहे। तर आपल्याला तिकडे जायचं आहे, फायनल आपलं स्थळ ते। तर थोड्या वेळा आपण पोचणार आहे वर, बघत राहा आपले व्हिडिओ। आणि खूप कठीण चढाई आहे, तर तुम्ही तयारी करूनच या, पाण्याच्या बाटल्या वगैरे सोबत कॅरी करा आणि खाण्यासाठी थोडेफार। पण इथं कचरा वगैरे करू नका, प्लॅस्टिकच्या बॉटली तर सोडू नका, तर तुम्हाला 100 रुपये डिपॉझिट नाही भेटणार। आणि तुम्ही कॅमेरा घेऊन येत असाल DSLR तर तुम्हाला 100 रुपये पण पे करावे लागतील। मित्रांनो, मी कर्नाळ अभयारण्य पूर्ण पार करून आलो आहे। तर कर्नाळ किल्ला चढाई करण्याच्या अगोदर पायथ्याशी असा एक तुम्हाला बोर्ड दिसेल, वासुदेव बळवंत फडके। याचा इतिहास सांगतो मी या किल्ल्याचा। स्वातंत्र्य सैनिक वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा या किल्ल्याचे किल्लेदार होते। बोरघाटाद्वारे होणाऱ्या दळणवळणीवर लक्ष ठेवण्यासाठी हा सुळक्याचा, अंगठ्यासारख्या दिसणाऱ्या सुळक्याचा वापर केला जात असे। आणि इथे आहे कर्णाई देवीचं मंदिर। कर्णाई देवीमुळे या किल्ल्याला कर्नाळ किल्ला असे नाव पडले। आता आपण कर्णाई देवीचं दर्शन घेऊया आणि आपल्या पुढच्या प्रवासासाठी निघूया।
मित्रांनो, कर्नाळा किल्ल्यावर असे काही तुम्हाला वाडे दिसतील. हे वाडे सध्या मोडकळीत झालेत. तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो मी या वाड्याच्या आतमध्ये. अशा प्रकारे हा वाडा आहे. तुम्ही बघू शकता कसे बांधकाम केलेत अगोदरच्या काळामध्ये. पूर्ण मोडकळीत झाले. मित्रांनो, मी कर्नाळा किल्ल्यावर पोचलोय आणि इथे थंड पाण्याचे स्रोत इथे आम्हाला दिसत आहेत. असे खूप टाके आहेत. एकमेकाला कनेक्टिव्हिटी केलेली आहे आणि आतमध्ये गुफा आहे. तर पाणी नाही आहे, पूर्ण बसायला वगैरे केलेलं आहे आणि टाके आहेत. इथं पिण्यायोग्य पाणी नाही आहे. पुढे बघूया आपण पाणी पिण्यायोग्य आहे की नाही आहे. थोडंसं डेंजरस आहे. असा गुफा आहे. इथे राहण्यासाठी अगोदरच्या काळी बनवलेलं आहे. आपण थोडंसं पुढे जाऊया. तुम्हाला मी पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतो हा किल्ला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल मी आशा करतो. आणि एक लाईक जरूर करा मित्रांनो. अशा ठिकाणी जाऊन तुम्हाला सर्व दाखवणं म्हणजे डेंजरस असं काम आहे. पुढे जाऊन बघूया आपण अजून काय दिसतंय का आपल्याला. हा पूर्ण किल्ला आहे. हा वाडा आहे. अजून आपण पाठीमागे जाऊन बघूया काय भेटेल तर आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करूया. असा गुफा आहे, असा रस्ता आहे. यासाठी थोडासा कठीण आहे आणि तुमच्यासाठी मी व्हिडिओसाठी तुम्हाला हा दाखवण्यासाठी मी पूर्ण आतमध्ये आलो आहे. आणि असे बसायला वगैरे जागा आहे, ती बघू शकता. तुम्ही नक्की ट्राय करा आणि जावा आणि स्वतःचे कॉन्फिडन्स चेक करा. तुमच्या ब्लड प्रेशर हाय आहे का लो आहे. तर मी आलो आहे फायनली. किल्ल्याच्या चारी बाजूला पाण्याच्या टाक्या आहेत. खूप मोठमोठे असे टाके आहेत आणि हा किल्ला खूप मोठा आहे. अंगठ्याच्या प्रमाणे अंगठ्यासारखा दिसणारा हा सुळका आहे. आणि चारी बाजूला पाण्याचे असे टाके आहेत भरपूर. थोडंसं आपण रिस्क घेऊया आणि पुढे पुढे जाऊया. मित्रांनो बघा, इथं दरी आहे आणि मी तुम्हाला दाखवण्यासाठी पुढे पुढे चाललोय. आणि इथं आहे टाकं, पाण्याचं टाकं आहे. मित्रांनो, पाणी कमी आणल्यामुळे पाणी संपलं आमचं. तर मी आता जाऊन बघितलं तिकडे पाणी स्वच्छ आहे, त्यामुळे बॉटल घ्यायला आलो आहे आणि बॉटल घेऊन पुन्हा चाललो आहे. पाणी हे जीवन आहे मित्रांनो. पाणी घेण्यासाठी थोडंसं रिस्क तर घ्यावंच लागतं. आणि इथे पाणी थोडं स्वच्छ आहे, तर आता आपण पिऊया पाणी. मित्रांनो, पाणी स्वच्छ आहे. तुम्हाला वर असं वाटत असेल पाणी खूप थंड आहे,
आता आपण एक बॉटल पाणी भरून घेऊया आणि पिऊया. बघा मित्रांनो, पूर्ण स्वच्छ असं पाणी आहे आणि आता मी पितोय. पितो ना मित्रांनो, पाणी पूर्ण स्वच्छ आहे. आता मी पितोय, पूर्ण ताण लागले. हे टाकं एकदम साईडला आहे, इथे पूर्ण काही घाण वगैरे टाकली नाही आणि स्वच्छ पाणी पूर्ण थंड आहे. पूर्ण स्वच्छ असं पाणी, चांगलं पाणी आहे. अजूनही बॉटल भरून घ्या आपण. चला तर मित्रांनो, भेटतो तुम्हाला पुढे. मित्रांनो, तुम्हाला अजून इथं बुरुज दिसेल. टेहळणी करण्यासाठी इथून बोर घाटावर नजर ठेवले जात असे. हा बुरुज आहे. बुरुजाची पूर्ण तटबंदी कोसळली आहे. थोडेफार अवशेष राहिलेत, ते दाखवण्याचा प्रयत्न करेन मी तुम्हाला. खाली क्यों दिया? हे सगळं टेहळणी बुरुज आहे. खूप मोठा असा किल्ला आहे. तुम्ही येऊन तिथं बसून तिथूनच जात असाल तर तुम्ही हे मिस कराल. हे पूर्ण बघण्यालायक आहे. बघण्यासारखे असे ठिकाण आहेत आणि इथून नजारा असा खूप सुंदर असा नजारा दिसतोय. पूर्ण हा कोकण हायवे आणि इथे एक पाण्याची टाकी आहे. अशी पाण्याची टाकी आहे. आणि असा खाली जायला रस्ता आहे. आपण आता खाली पण जाऊया. पहिले इथून वरचा दाखवतो तुम्हाला नजारा इथून वरून. खूप सुंदर असा नजारा आहे. आपण त्या बुरुजावर जाणार आहोत. आणि हा अंगठ्यासारखा दिसणारा कर्नाळा किल्ला. पूर्ण तटबंदी ढासळली आहे. पूर्ण तडे गेलेत आणि इथून असं नजर ठेवून शत्रूवर हल्ला करण्यासाठी अशी जागा बनवलेत. आता काय पूर्ण सर्वे करायचा का? मित्रांनो, आम्ही किल्ल्याच्या पाठच्या साईडला आलो आहे आणि आम्हाला लांबून एक टाका दिसलं आहे वर. इथे टाका आहे वर. आम्ही तिकडे चाललो आता टाक्याच्या इथे. तर चला जाऊया वर टाक्याच्या इथे, बघूया पाणी पिण्यासारखं आहे की नाही आहे. चला. आणि सिद्धार्थ पण येते पाठीमागून. सिद्धार्थ, कसा होता एक्सपिरियन्स? मस्त, एक नंबर. चला, पाणी आपल्याला बघायला भेटलं. हळूहळू सावकाश. हे पाणी आहे, असा गुफा आहे. मित्रांनो, या किल्ल्याचं मला एक वैशिष्ट्य असं आढळलं आहे. या किल्ल्यावर खूप असे पाण्याच्या टाक्या आहेत. 10 पेक्षा जास्त पाण्याच्या टाक्या आहेत. घाण नाही मित्रांनो, हे पाणी खूप थंड आहे. मित्रांनो, आम्ही पूर्ण
गडाचं इतिहास जाणून घेतला आणि पूर्ण गड आम्ही सर केला आहे. तर तुम्ही पण या किल्ल्यावर आणि किल्ल्याला व्हिजिट करा. सध्याला तटबंदी पूर्ण मोडकळीस आली आहे, पण जे अवशेष राहिलेत त्यातून आपल्याला नवीन असा जो इतिहास आहे तो आपल्याला जाणवतो. आपल्या डोळ्यासमोर इतिहास उभा राहतो. तर तुम्ही ते नक्की या. आणि मुंबईपासून खूप जवळ असा हा कर्नाळा किल्ला आहे. आणि जर तुम्हाला यायचं झाल्यास पनवेल स्थानकापासून 12 किलोमीटर अंतरावर असा कर्नाळा किल्ला आहे. तर तुम्हाला एसटीने यायचं असेल तर तुम्ही पनवेलपासून अलिबाग, पेन या एसट्या पकडून येऊ शकता. स्वतःची प्रायव्हेट व्हेकल असेल तर अतिउत्तम, तुम्हाला इथं पार्किंग सोयीसुद्धा भेटेल. तर मित्रांनो, मी इथंच थांबतो. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक, कमेंट आणि शेअर करा. आवडल्यास नक्की लाईक करा.